निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात धाड सत्र, 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवरही रात्री छापेमारी. रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडवर गुन्हा दाखल. निकृष्ट दर्जाचे तूप विकल्याप्रकरणी उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये कारवाई. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका. मुख्यमंत्री फडणवीसांचा 5 जिल्ह्यात झंझावाती दौरा. मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ. 3,500हून अधिक सूचना हरकती प्राप्त. आजपासून मुंबई पालिका करणार याद्यांची पडताळणी. मनसेची आज सकाळी 11 वाजता कृष्णकुंजवर आढावा बैठक. प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात हरकती आणि सूचनांबाबत बैठक. संजय राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरणार. ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार. जवळपास महिनाभरानंतर आजपासून राऊत साधणार माध्यमांशी संवाद. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत चालणार कामकाज. 19 दिवसांच्या या संपूर्ण अधिवेशनात 15 बैठका होणार. आम्ही आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूहातून घुसायचं आणि बाहेर पडायचं आपल्याला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा महायुतीतील नेत्यांचा विरोधकांना टोला. नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांची चाचणी संपन्न. रंगीत तालीम करताना 1600 जण प्रवासी म्हणून सहभागी. 25 डिसेंबर पर्यंत नियमित उड्डाणांना सुरुवात. मुंबईसह राज्यभरात थंडीचा जोर. मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये हुडहुडी. पहाटेच्या सुमारास कोकणातही अधिक गारवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.